पेसा भरती जी महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये बहुल म्हणजे आदिवासी आहेत आणि त्या ठिकाणी पेसा कायदा हा लागू झालेला आहे आणि त्या पेसा कायद्याच्या माध्यमातून 17 संवर्गाचे अधिकारी कर्मचारी हे आदिवासींमधून त्याच भागातले त्याच गावातले भरावेत असा जो काही नियम आहे त्या पद्धतीनं एक 4-5 वर्षापासून ह्या भरत्या रखडलेल्या आहेत आणि भरती प्रक्रिया सुरू केली होती। त्यात काही इतर आदिवासी सोडून इतरांनी त्याच्यावर सुप्रीम कोर्ट हायकोर्टात याचिका दाखल केली। त्यानंतर हायकोर्टानं सांगितलं का तुम्ही मॅटमध्ये जा, पण मॅटमध्ये न जाता त्यांनी सुप्रीम कोर्टात येऊन त्या भरती प्रक्रियेला स्थगिती घेतली का जी भरती प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यात आली होती का त्यांना फक्त उद्या ऑर्डर देणं बाकी आहे अशा हातातोंडाशी आलेल्या विषयाला त्या ठिकाणी त्यांना मुकावं लागलं आणि म्हणून अनेक वेळा आंदोलनं झाली। पण परवा 5-6 दिवसापासनं नाशिक आणि इतरही जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्ता रोको, नाशिकमध्ये तर माजी आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, त्याचप्रमाणे मागी NDC बँकेचे डायरेक्टर व्हाईस चेअरमन चिंतामण गावित अशी प्रमुख काही मंडळी अन्नत्याग केलेला आहे त्यांनी, तिथं ते बसून आहेत। परंतु ही बाब आम्ही शासनाला वारंवार विनंती करत आलो आहे की कंडिशनल कोर्टात जी काही याचिका दाखल झालेली आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून ही जी काही मुलं क्वालिफाय झालेली आहेत त्या मुलांना त्या कंडिशनवर नियुक्त्या द्याव्यात। जो निर्णय कोर्टातून येईल तो निर्णय त्यांना आम्हाला सगळ्यांना मान्य राहील, परंतु त्याही बाबतीत अजून काही होत नव्हतं। म्हणून काल आम्ही शासनानं पुन्हा एक ॲफिडेविट त्या ठिकाणी दाखल करायचं होतं, तर कालच ॲफिडेविट दाखल केलं आहे। त्यात अर्जन्सी म्हणजे साधारण आदिवासी भागात आज 10 वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या भरत्या नाही आहेत। त्याच्यात मुख्यतः शिक्षण विभाग का जो विद्यार्थी भावी पिढीचा नागरिक जो घडवायचा आहे त्या माणसाला जर शिकवायला शिक्षक नसेल, त्या मुलांना शिक्षक नसेल तर कशा पद्धतीनं आपण त्यांना पुढं नेऊ आणि जी काही शिकतात ती शिकल्यानंतर पुढं नोकरीचा हा विषय येतो। आज अक्षरशः आमच्या नाशिक जिल्ह्यात म्हणा किंवा ह्या आदिवासी बहुल 13 जिल्ह्यांमध्ये एक शिक्षक 4-4 वर्ग सांभाळतो, 2-2 शिक्षक 7-7 वर्ग सांभाळतात। त्यात शासनाच्या ज्या काही इलेक्शनच्या ड्युट्या म्हणा किंवा मिटिंगा या सगळ्या त्याच्यात त्याला त्या मॅनेज करायच्या असतात आणि म्हणून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे का आपण सुप्रीम कोर्टात जावं आणि ॲफिडेविट द्यावं का कंडिशनल ऑर्डर आम्हाला द्या, पुढं जो निर्णय व्हायचा तो आम्हाला मान्य राहील। तर तशा पद्धतीचं काल त्या ठिकाणी ॲफिडेविट सादर केलं आहे। गव्हर्नमेंटने अतिशय चांगल्या पद्धतीचं अर्जन्सी त्याच्यात लिहिलेली आहे का विशेषतः महिलांचं डिलिव्हरीचा प्रश्न असेल, डिलिव्हरी होतानाच महिलांचे मृत्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, कुपोषण आहे, बालमृत्यू आहे, ह्या सगळ्या गोष्टीची अर्जन्सी काल कोर्टात त्या ठिकाणी दाखल केलेली आहे। आमची शासनाला आणि कोर्टाला देखील त्या ठिकाणी विनंती आहे की आमचा प्रश्न, आमचा आदिवासीचा प्रश्न तात्काळ कसा मार्गी लागेल यासाठी त्या पद्धतीनं दखल घ्यावी अशी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या वतीनं मी विनंती करतो। या ठिकाणी तसे माझ्याबरोबर आमदार सुनील भुसारा पालघर, सटाण्याचे आमदार बोरसे साहेब, पाडवी साहेब नंदुरबारचे आमदार आणि इथं संघटनेत काम करणारे ॲडव्होकेट पाडवी साहेब आहेत, डॉक्टर दाभाडे साहेब आहेत, डॉक्टर सुपे साहेब आहेत, रणजित गावित आहेत, डॉक्टर रघुनाथ भोये सेवानिवृत्त सर्जन आहेत। अशी समाज हिताची जी काही लोक तळमळ करणारी लोक आहेत, मग त्यात गिरीश गावित आहेत, अशी तरुण मंडळीसुद्धा त्या
बसणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आज त्या ठिकाणी नाशिक पूर्ण चक्काजाम केल्याचं ऐकायला मिळतं आणि म्हणून ह्या सगळ्या बाबीचा विचार करून त्या ठिकाणी सरकारनं एकतर कंडिशनल ऑर्डर द्याव्यात, काहीही करून पण आम्हाला याच्यातून न्याय द्यावा अशा पद्धतीची विनंती आम्ही करतोय. झिरवळ साहेब, जी माहिती मिळते त्यानुसार सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः सरकारनेच अशा स्वरूपाचं अंडरटेकिंग दिलं होतं की आम्ही या भरत्यांवरती स्थगिती आणतो. तर मग सरकारच स्वतःहून अंडरटेकिंग देत असताना कोर्टाने स्टे दिलाय, कोर्टाच्या नावावर खापर फोडण्याचं कारण काय? नाही, आपण म्हणता ते बरोबर आहे. कोर्टानं स्टे नाही दिलेला. ज्या वेळेला भरती प्रक्रिया चालू झाली त्यावेळेला जे अदर लोक आदिवासी इतर आदिवासी सोडून इतर बिगर आदिवासी लोक त्यांनी याचिका दाखल केली. त्याचा निर्णय नाही झाला. त्याचा निर्णय कदाचित सरकारनं काय म्हणून JADनं त्या ठिकाणी ॲफिडेविट दिलं हे आपण म्हणता ते बरोबर आहे का हा निर्णय होईल आणि त्याला स्टे येईल किंवा शेजारी 3 राज्यांमध्ये ह्या प्रक्रियेला स्टे होता, त्याच्या आधारावर आपल्याही महाराष्ट्राला त्या ठिकाणी स्टे मिळेल असा उद्देश ठेवून किंवा असं विचार करून JADनं किंवा सरकारनं लिहून दिलं का बाबा आम्ही आपल्या आदेशापर्यंत भरती प्रक्रिया थांबवतो आणि त्याची पुढं कार्यवाहीच झाली नाही. अनेक वेळा तारखा आल्या, पुढं गेल्या, तारखा आल्या, पुढं गेल्या. आम्हाला वाटत होतं का बाबा जे काही असेल ते कोर्टातून आपल्याला निर्णय होईल, पण तसा निर्णय झाला नाही. हे असे काही जी लोक कोर्टामध्ये आलेली आहेत, जी लोक कोर्टामध्ये आलेली आहेत ती लोक काही OBC संघटनांचे आहेत असं तुमचं म्हणणं आहे. पण अशी चर्चा सुरू असते नेहमीच दबक्या आवाजामध्ये की सरकारच्या वतीनंच त्यांना कोर्टामध्ये पाठवलं होतं, असं तुमच्या निदर्शनात आलेलं आहे का? तुमचं काय याबद्दल स्पष्टीकरण? नाही, असं तर आमच्या काही निदर्शनास आलेलं नाही. परंतु OBCच म्हणून नाही तर काही अशी लोकं आहेत का नॉन पेसातले ट्रायबल आहेत, अशी लोकांचा असा दबक्या आवाजात स्वर आहे का तो आमच्यावरही अन्याय आहे. अर्थात तो अन्याय नाही आहे, कारण आम्हाला इतर रिझर्वेशन जे आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याच्यात त्यांना सहभाग नोंदवता येतो. साहेब, तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहात, अगोदरही सरकारमध्ये राहिलेला आहात. सरकारचे घटक पक्ष असताना तुमच्यासारख्या लोकांवरती न्याय होत नाही, इतकं वर्षानुवर्ष, तर बाकी लोकांवरती कसं न्याय होईल? न्यायालयीन प्रक्रिया एकदा न्यायालयाच्या चौकटीत अडकल्यानंतर आपल्याला अनेक ठिकाणच्या सगळ्यांना उदाहरणं माहीत आहेत का ते आपण अपेक्षा करू तेवढ्या दिवसात तेवढ्या काळात वेळात होत नाहीत असं पाहायला मिळालं. आणि म्हणून ती कशी होईल याची अर्जन्सी का, भरतीची अर्जन्सी का, म्हणूनसाठी आम्ही काल गव्हर्नमेंटला अफिडेविट द्यायला भाग पाडले. झिरवळ साहेब, तुम्ही अनेकदा यासाठी भेट घेतली मुख्यमंत्र्यांची असेल, त्यानंतर अनेक आदिवासी बहुल भागातल्या इतर आमदारांनी सर्वांनी प्रयत्न केले जे जे आता तुमच्यासोबत आहेत. मग असं असताना सुद्धा सरकारला फक्त एक आपला स्टँड बदलायचा आहे सुप्रीम कोर्टामध्ये की आम्ही भरती करायला तयार आहोत किंवा आमच्यावरती स्टे जो आम्ही स्वतःहून ठेवला होता की आम्ही भरती घेणार नाही, तर ते फक्त त्यांना त्यांची भूमिका बदलायची आहे. तर ती भूमिका बदलायला इतका वेळ का लागतोय? तसा इतका वेळ लागायला नको होता, पण तो डेटा वगैरे कलेक्ट करायला खूप दिवस गेलेत. आणि त्याच्यानंतर आता आपण जे विचारलं किंवा आपण जे सांगता त्या पद्धतीनं गव्हर्नमेंट आता कालच्या ॲफिडेविटमध्ये तेच आहे का आता आम्हीच दिलं जरी होतं तरी आता ती अर्जन्सी पाहता का तेव्हाही अर्जन्सी होती, पण ते कोर्टात टिकेल नाही टिकेल म्हणूनसाठीचा जे ॲफिडेविट दिलं होतं त्याच्या अगेन्स्ट आता त्या कालचं अफिडेविट सादर झालं. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ही भरती होईल असं तुम्हाला वाटतं? व्हावी अशी तर आमची तळमळ आहे का भरती कुठल्याही प्रकारे, मग ती आमच्याकडं आधी संख्य 12,500 पदं आहे, 12,500 पदं आहेत, त्याच्यावर काय कसं करता येईल का ह्या मुलांना न्याय देता येईल, किंवा कंत्राटी म्हणून आता नव्यानं देण्याची सुरुवात केली होती, पण कंत्राटी म्हटलं तर थर्ड पार्टी होते. म्हणून शेवटचा पर्याय एकतर भरती पेसाचीच करावी हा पहिला आग्रह आहे आमचा, विनंती आहे, आग्रह आहे आणि त्याच माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. पण 12,500 जी पदं आहेत तीसुद्धा भरावीत का जे आधी संख्या झालेत.
आचारसंहितेच्या आधी जरा घाई केली पाहिजे असं वाटतं का? कोर्टात प्रकरण लावून घेण्यासाठी पण सांगितलं पाहिजे सरकारने. म्हणजे प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलं असलं तरी कोर्टात लावून घेण्यासाठी म्हणावं लागेल. लावून घेण्यासाठी आता आम्ही सगळेच आमदार आज नाशिकचा जो काही चक्काजामचा विषय आहे तो शांततेच्या मार्गाने होईल अशी आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे आपण करायचं ते अगदी शांततेच्या मार्गाने त्याचं चक्काजाम करायचा का ज्या भावना आपल्याला सरकारला कळवायच्या आहेत. आणि म्हणून आम्ही इथून गेल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, म्हणजे JD तर CM साहेबांकडंच आहे, अशी सगळ्यांची एक बैठक करून आम्ही काही सगळेच आमदार ट्रायबलचे, खासदार ट्रायबलचे आणि त्याबरोबर संघटनेचे काही प्रमुख असं मिळून CM साहेबांना असा आग्रह करणार का काय वेळ कसा काढायचा तो त्यांनी काढावा, पण आम्हाला तात्काळ बैठक लावून याच्यातून निर्णय करून द्यावा अशी आमचे आग्रह राहील. तुम्ही दिल्लीत आलेला आहात, या संदर्भात राष्ट्रपतींना निवेदन वगैरे देणार आहात? राष्ट्रपती आदिवासी समाजातून येणार आणि एवढ्या वर्षापासून हा प्रश्न आहे. आज नाशिकमध्ये देखील राष्ट्रपतीला निवेदन देण्याची भाषण करण्यात आली. तुम्ही दिल्लीत आहात, या संदर्भात काही विचार करता? आम्ही आता सगळे इथं आहोतच. आम्ही राष्ट्रपतींनाही जे आम्ही इथं सरकारनं दाखल केलं आहे, आम्ही सरकारला विनंती केलेली जे काही आहे तेच वर्डिंग आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदयांना देणार आहे. थँक्यू. राज्यामध्ये एक महत्त्वाची घटना बाजूला बसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पुतळा पडल्यानंतर सांगण्यात आलं की 45 वाऱ्या वाहतात. राजकीय आहे ना. तर अशा पद्धतीची विधानं तुम्हाला योग्य वाटतात का? दुसरा साहेब या ना, दुसरा साहेब या, सांगा काय त्यांनी आपल्याला विचारले. नाही मला नाही विचारत मला. हिरवाड साहेब तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही सांगा. तुम्ही द्या. अशा पद्धतीची वक्तव्य आली की 45 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहत होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. आजूबाजूची घरं सुरक्षित आहेत, झाडंही सुरक्षित आहेत, फक्त पुतळा पडला. हे तसं एवढ्या फास्ट वेगानं तर मग आपण म्हणतो तसं झाडं वगैरे किंवा बाकीची घरंदारं शेजारी पाजारी किंवा तो आला असेल तर तो काही तिथून जागीच तयार झाला असं नाही, काही किलोमीटरवरून आला असेल तर असं व्हायला नको होतं. पण असे वक्तव्य जेव्हा अशी घटना होते आणि असे वक्तव्य होतात तर खूप प्रश्न निर्माण होतं की नेमकं झालं काय, बोलता काय आणि लोक संतापले त्याच्या वक्तव्य होतं त्याच्यावर. नाही, प्रत्येकाचं दैवत आहे ते, त्या दैवताच्या अशा पद्धतीनं होणं हे कोणालाही शोभनीय नाही. अशी वक्तव्य टाळायला होती सरकारने. हां, अशी वक्तव्य टाळली असते तर बरं झालं असतं असं वाटतं. बरं झालं असतं आणि तांत्रिक त्याच्यात काय नेमकं आहे ते तपासून त्याच्यावर जो कोणी ज्यांनी बांधकाम केलं असेल त्याच्यावर कोणाचं सुपरविजन असेल यांची जबाबदारी होती ती, त्यांनी ती करायला हवी होती, तर चौकशी करायला. असं पहिल्यांदा झालंय, सरकारला गंभीरता दिसली आहे का त्या पूर्ण घटनाची? कारण की नाही, गांभीर्य आहेच ना, कारण सरकारने लगेच त्याच्यावर कमिटी वगैरे करून त्याची चौकशीची सुरू केलेली आहे. आता याच्यावरती दीपक केसरकर हे मंत्री आहेत, ते म्हणतात की चांगलं काहीतरी घडण्यासाठी अशा घटना घडतात. अशी घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी ते आता त्यांनी कोणत्या उद्देशानं ते सांगितलं मला काही त्याच्यातलं सांगता येणार नाही. धन्यवाद. अजित पवारांसोबत राज्यामध्ये सत्तेमध्ये आहात, काही सर्वे समोर आलेला आहे, त्या सर्वेनुसार अजित पवारांच्या पक्षाला 7 ते 8 जागा निवडून येण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. असं असेल तर तुम्ही महायुतीसोबत राहण्याचा विचार करावा अशी चर्चा सुरू आहे. निश्चित महायुतीसोबतच राहणार. जागा किती येतील काय येतील, पण शेवटी एक निष्ठा असते, निष्ठेला निष्ठाच म्हणतात. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.